दिनांक 7 मार्च 2025 रोजी जिल्हा स्कूल सुरक्षितता समितीची बैठक कॉन्फरन्स हॉल पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली येथे माननीय श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली जिल्हा स्कूल सुरक्षितता समिती यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। सदर बैठकीवेळी अध्यक्षांनी शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सांगली यांना जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे सुरक्षिततेकरिता 1 महिन्याच्या आत शालेय परिवहन समिती स्थापन करण्याबाबत सूचना दिल्या। तसेच विद्यार्थ्यांची स्कूल बसमधून वाहतूक करीत असताना आवश्यक त्या सुविधा व सुरक्षितता राहील याची संपूर्णतः जबाबदारी शाळांची राहील असे सांगण्यात आले। बसेसची शालेय परिवहन समितीने वेळोवेळी तपासणी करावी। बसमध्ये शक्यतो सुरक्षा संबंधीची माहिती सीसीटीव्ही, आग प्रतिबंधक उपकरणे, फर्स्ट एड बॉक्स, GPS सुस्थितीत असतील याची दक्षता घ्यावी। विद्यार्थी सुरक्षितपणे शाळेत पोहोचविणे व परत सोडण्याची जबाबदारी शाळांवर राहील। तसेच रिक्षा, स्कूल व्हॅन चालक यांची राहील। सदर चालकांना CDR देण्यासंबंधाने देखील प्राथमिक प्रशिक्षण द्यावे। विद्यार्थी शाळेमध्ये कोणत्या माध्यमातून येतो, वाहनांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांची सविस्तर माहिती प्रत्येक शाळांनी अद्ययावत ठेवण्याबाबत शिक्षणाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना सक्ती करावी। ज्या शाळांमधून वाहनातून विद्यार्थ्यांनी शाळेत जातात त्या वाहनामध्ये स्वतंत्रपणे महिला सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात यावेत। शालेय विद्यार्थी वाहतूक सेवा पुरवठादारांनी सर्व वाहन चालकांचे कॅरेक्टर प्रमाणपत्र संबंधित पोलीस ठाण्याकडून घेणे आवश्यक आहे। तसेच अधूनमधून अचानकपणे सर्व चालकांची ब्रेथ ॲनालायझरच्या माध्यमातून पोलीस स्टेशनमधून तपासणी करावी। ज्या शाळांमध्ये शाळांच्या स्वतःच्या व कंत्राटी पद्धतीने स्कूल बसेस आहेत अशा शाळांनी स्कूल बस स्वतंत्ररित्या शाळा परिसरातच पार्किंग होतील याबाबत दक्षता घ्यावी अशाही सूचना दिलेल्या आहेत। शिक्षणाधिकारी यांनी जिल्ह्यातील कार्यरत सर्व विद्यार्थ्यांना ओळखपत्र सक्तीचे करावे तसेच सर्व शाळांना निर्देश द्यावेत असे सांगितले। तसेच प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा व स्कूल व्हॅनवर यापुढे कारवाई केली जाईल असे आदेशित केले। उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी देखील महाराष्ट्र मोटार वाहन नियम 2011च्या शासन निर्णयानुसार परिवहन संबंधाने वाहनांच्या बाबतीत सक्त अंमलबजावणी करावी असे निर्देश दिले। माननीय श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक तथा अध्यक्ष जिल्हा स्कूल सुरक्षितता समिती यांनी विद्यार्थ्यांची सुरक्षितता विचारात घेऊन सर्व घटकांनी काम करण्याबाबत आवाहन केले। तसेच बैठकीकरिता उपस्थित असलेले ST महामंडळाच्या अधिकारी यांना देखील ST बसमधून विद्यार्थी कोणत्या मार्गावर जास्त प्रमाणात आहे त्या मार्गाची माहिती देखील समितीस तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश दिले, जेणेकरून त्या मार्गावर देखील सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस पेट्रोलिंग ठेवणे सोयीचे होईल। सदर बैठकीसाठी श्रीमती रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली, श्री प्रसाद गाजरे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली, वैभव साबळे उपायुक्त सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सांगली, मोहन गायकवाड शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग जिल्हा परिषद सांगली, मुकुंद कुलकर्णी पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा सांगली, सुनील गिड्डे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा मिरज, ST महामंडळाचे अधिकारी, महानगरपालिकेकडील शिक्षण मंडळाचे शिक्षणाधिकारी, शाळांचे प्रतिनिधी, स्कूल बस कंत्राटदार आदी उपस्थित होते।